हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण चिकन सुकं आणि रस्सा असं आपण दोन प्रकार बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, खोबरं एक वाटी घेतलेलं आहे, ते स्वच्छ भाजून घ्यायचं आहे गॅसवर. खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. आता बघा, जरा भाजलं जात नाही, त्याच्यामुळे एका वाटीचे दोन भाग करायचे आहेत आणि मग छान भाजलं जातं. बघा, अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने भाजून घेतलं ना तर मसाला खूप टेस्टी होतो. हे बघा, आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. खोबरं हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आणि आता बघा, कांदे आहे ना, फक्त जस्ट असे फोडायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने फोडायचे. सगळे तिन्ही फोडून घेतलेले आहेत. 3 कांदे घेतलेले आहेत आणि आपण ते गॅसवर अशा पद्धतीने भाजायला ठेवायचे आहेत. ते एक 10 मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत. तोवर आपण ना खोबरं आहे ना, हे बारीक बारीक आपण कट करून घ्यायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने कट केलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ह्याची चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे बघा, तर हे छान 10 मिनटं भाजले. आता त्याच्यावरच मी लसूण पण त्याच्यावरच ठेवले. तर हे बघा, काढून घ्यायचे आहेत. हे पण थोडं जरा भाजायला कमी झालेलं आहे, अजून भाजून घेऊ. असं लसूण आणि कांदे भाजले ना, खूप छान चिकन मटन छान होतं. आता हे बघा, हे थंड झाल्यावर कांद्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण ह्याच्यावर टाकून घ्यायची आहे. आपण जो मसाला केला ना त्याच्यावरच टाकायची आहे. जो खोबरं टाकलं ना त्याच्यावरच कांद्याची पण पेस्ट टाकायची. आता लसूण टाकलेलं आहे, अद्रक टाकायचं आहे त्याच्यात आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. आणि हा मसाला आहे, तो मसाला पूर्ण सगळे खडे मसाले एकत्र करून पावडर केलेली असते. तर तो मसाला आपण 2 चमचे टाकलेले आहे. आता याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, हे पण याच मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यावर. हे बघा, आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल, नाहीतर असं मिक्स केलं तरीही चालेल. हे बघा, हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. हे मसाला आपल्या मटणासाठी किंवा चिकनसाठी रेडी झालेला आहे. आता हे बघा, हे चिकन आणलेलं आहे. चिकन छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे बघा, असं छान धुवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथं आले आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे याच्यावर आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे अर्धा चमचा. आता हे व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि ना हे 10 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे. लसूण टाकायचा. तेल गरम झालं की लसूण टाकायचा आणि कांदा टाकायचा. आता हे चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. ते मीडियम साईजचा 1.5 टोमॅटो आहे, तो टाकलेला आहे आपण याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचा आहे तो पण. हे बघा, अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे. आणि लगेच शिजण्यासाठी मीठ टाकायचं आहे. मीठ पण अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तमालपत्र एक टाकायचं आहे. छान परतायचं आहे
आणि आता जो आपण मसाला केला होता ना तो टाकायचा. साधारणतः 2-2.5 चमचे टाकायचा आहे. आपल्या चिकन मटनवर डिपेंड करतं किती टाकायचा तो. मी हा 2-3 चमचे टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आता हा काश्मीरी लाल तिखट टाकायचा आहे 2 चमचे आणि हळद पावडर टाकायची आहे 1/2 चमचा. आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा थोडं हे 2-3 चमचे पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि छान मसाला परतून घ्यायचा आहे याच्यावर. मसाला चांगला भाजला ना की खूप छान टेस्ट येते हा. म्हणून चांगला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा आता हा बघा हा कोल्हापुरी काळा मसाला म्हणून मिळतो तो टाकायचा आहे. 1 पाकिट पूर्ण टाकलेला आहे मी आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा तेल सुटलेलं आहे. आता आपण हे जे चिकन हळद आणि आलं लसणाची पेस्ट लावलेली ना ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं व्यवस्थितरित्या आणि झाकण ठेवायचं आणि असंच एक 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं बारीक गॅसवर. 5 मिनिटांनी मी उघडून बघितलं होतं. एक बघा 10 मिनिटांनी पाणी बघा किती सुटलं ते. चिकनला खूप पाणी सुटतं, स्वतःचं पाणी खूप असतं त्याला. हे बघा आता परत एक 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांनी बघा किती पाणी सुटलं ते. झाकण ठेवलं ना की खूप पाणी सुटतं चिकनला. आता हे बघा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गरम पाणी आपल्याला किती जसं घट्ट पातळ कसं हवं त्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे. आता हे एका साईडला ठेवून देऊ आपण. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटासाठी. आता आपण रस्स्यासाठी पातेलं गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं की लसूण ठेचून टाकायचं आहे. तमालपत्र टाकायचं आहे. आता कांदा टाकायचा आहे कट केलेला. आता छान परतून घ्यायचं व्यवस्थित. टोमॅटो टाकायचा आहे. मीडियम साईजचे 2 टोमॅटो टाकलेले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता थोडे हळद पावडर, खडे मसाले टाकायचे आहेत. काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे 2 चमचे. कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 2 चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा आपण मसाला केलेला होता ना तो टाकायचा. आता अंदाजे टाकायचा जवळपास. आता ही पळी आहे ना ही पळी एक पळी तरी आहे इतका मसाला टाकलेला आहे. आता मला अंदाज आहे त्याच्यामुळे मी टाकून देते. आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी आधी टाकायचं आहे थोडं आणि चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये पण अर्धी ही पुडी टाकणार आहे मी. हे बघा हा कोल्हापुरी काळा मसाला आहे तो अर्ध पाकिट टाकून दिलेला आहे ह्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये चिकन टाकायचं आहे. हे बघा इकडं हे तर छान उकळी येते आहे. ह्याला छान उकळी आलीच आहे. हे शिजलेलंच आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झालेलं आहे हे. झाकण ठेवायचं आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे. हे आता साईडला ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा तोवर मसाला छान परतला गेला आहे. हे बघा खाली लागेल म्हणून छान खालपासून चांगलं मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि कोथिंबीर भरभरायची आणि जितकं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि पाणी टाकताना प्रत्येक वेळेला गरमच करून टाकायचं आहे. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. नमक टाकायचं चवीनुसार. आपण पहिलं नमक टाकलं नव्हतं म्हणून
नंतर नमक टाकायचं आहे. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा किती छान उकळी आलेली आहे. मैत्रिणींनो, हे बघा चिकन झालेलं आहे, चिकनचा रस्सा झालेला आहे. मैत्रिणींनो, खायला तयार आहे आता. चला तर, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता.